भारत आणि कोणत्या देशादरम्यान धर्मगार्जियन सैन्य अभ्यासाचे आयोजन करण्यात आलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी जपान. भारत आणि जपान या दोन देशांदरम्यान हा धर्मगार्जियन सैन्य अभ्यास आयोजित करण्यात आलेला आहे. तर भारतीय सेना आणि जपानी सेनेमध्ये संयुक्त सैन्य अभ्यास धर्मगार्जियनचे हे 5वं संस्करण राजस्थानमधील महाजन फील्ड फायरिंग रेंजमध्ये सुरू झालेलं आहे. 25 फेब्रुवारी ते 9 मार्च 2024पर्यंत हा सैन्य अभ्यास सुरू असणार आहे. दरवर्षी हा सैन्य अभ्यास आयोजित केला जातो. दोन्ही सैन्याच्या तुकडीमध्ये 40 जवान सामील असणार आहेत. या सैन्यामध्ये भारतीय सेनेचे नेतृत्व राजपुताना रायफल्सच्या एका बटालियनकडून केलं जात आहे. या संयुक्त सैन्य अभ्यासाचे पहिले संस्करण सन 2018मध्ये आयोजित करण्यात आलं होतं. तर जपानसोबत हे संयुक्त सैन्य अभ्यास पार पडत आहे. जपानची राजधानी आहे टोकियो. चलन आहे जपानी येन आणि पंतप्रधान आहेत फुमियो किशिदा. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील पहिली महिला पीच क्युरेटर कोण बनली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी जैसिका कल्याण. ही भारतातील पहिली महिला क्रिकेट पिच क्युरेटर बनलेली आहे. तर जैसिका कल्याण महिला पिच क्युरेटर बनणारी भारतातील पहिली व्यक्ती आहे. क्रिकेटमधील पिच बनवणारी आणि देखरेख करणाऱ्या व्यक्तीला पिच क्युरेटर असे संबोधलं जातं. सध्या सुरू असलेल्या WPL अर्थात महिला प्रीमियर लीगच्या दरम्यान त्यांना ही संधी मिळालेली आहे. महिला प्रीमियर लीग स्पर्धांचे हे दुसरं वर्ष आहे. 23 फेब्रुवारी ते 17 मार्च 2024पर्यंत या स्पर्धा पार पडणार आहेत. या स्पर्धेचे पहिले संस्करण मुंबई इंडियन्स संघाने जिंकलेलं आहे. तर जैसिका कल्याण यांनी 2018मध्ये BCCI क्युरेटरशिपची परीक्षा उत्तीर्ण केलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया. मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2024चे आयोजन कोणत्या देशात केले जात आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक आहे स्पेन. स्पेन या देशामध्ये मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2024चे आयोजन हे केलं जात आहे. तर दरवर्षी आयोजित होणाऱ्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसचे आयोजन यावेळी बार्सिलोना स्पेनमध्ये केलं गेलं आहे. 26 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी दरम्यान यावेळीची मोबाईल वर्ल्ड काँग्रेस आयोजित होणार आहे. मायक्रोसॉफ्ट, एक्सेलटेक, LF एरोनॉटिक्स आणि डेल टेक्नॉलॉजी यांसारख्या कंपन्यांचे प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. तर स्पेनमध्ये पार पडणार आहे मोबाईल वर्ल्ड काँग्रेस. स्पेनची राजधानी आहे मेड्रिड. चलन आहे युरो. पंतप्रधान आहेत पेड्रो सँचेज. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस केव्हा साजरा करण्यात आला? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 24 फेब्रुवारी. 24 फेब्रुवारी या दिवशी नुकताच केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस साजरा करण्यात आला. तर दरवर्षी हा 24 फेब्रुवारी दिवस केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्डाकडून केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस म्हणून साजरा केला जात असतो. केंद्रीय उत्पादन शुल्क आणि सीमा शुल्क यांच्या महत्त्वांबद्दल जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. ब्रिटिश काळामध्ये 1855मध्ये या उत्पादन शुल्क विभागाची स्थापना करण्यात आली होती. या विभागामार्फत सर्व प्रकारचे अप्रत्यक्ष कर तसेच कस्टम ड्युटी आणि एक्साईज ड्युटी यावर देखरेखी ठेवली जाते. पुढचा प्रश्न पाहूया. NTPC रिन्युएबल एनर्जी लिमिटेडने राजस्थानमध्ये कोणत्या ठिकाणी पहिला सौर ऊर्जा प्रकल्प सुरू केला आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी छत्तरगड. राजस्थानमधील छत्तरगड या ठिकाणी NTPCने जो पहिला सौर ऊर्जा प्रकल्प आहे हा सुरू केलेला आहे. तर NTPC राजस्थानमध्ये छत्तरगड येथे पहिला सौर ऊर्जा प्रकल्प सुरू केलेला आहे. सध्या हा प्रकल्प 70 मेगावॅट क्षमतेने सुरू करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. NTPC संपूर्ण देशामध्ये 6000 मेगावॅटपेक्षा जास्त क्षमतेचे 17 प्रकल्प कार्यान्वित केलेले आहेत. छत्तरगड प्रकल्पाची एकूण ऊर्जा क्षमता 150 मेगावॅट आहे आणि मार्च 2024पर्यंत ही क्षमता कार्यान्वित होणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून दरवर्षी 370 दशलक्ष युनिट ऊर्जा निर्माण केली जाणार आहे आणि या ऊर्जेच्या माध्यमातून 60,000 घरांना वीज पुरवठा हा केला जाणार आहे. तर NTPC नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भारतातील सर्वात मोठा ऊर्जा समूह आहे. देशातील ऊर्जा क्षेत्राच्या विकासात गतिमानता आणण्यासाठी 1975मध्ये NTPCची स्थापना करण्यात आली होती. 2010मध्ये महारत्न कंपनीचा दर्जा NTPCला देण्यात आला होता. सध्या NTPCचे अध्यक्ष आहेत गुरदीप सिंग. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील सर्वात मोठी ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्था कोणी सुरू केली आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी IIT गुवाहाटी. IIT गुवाहाटी यांनी देशातील सर्वात मोठी ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्था सुरू केलेली आहे. तर IIT गुवाहाटीने एज्युरॅड यांच्या सहकार्याने भारतातील सर्वात मोठी रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन सुरू केलेली आहे. या प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून भारतात ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रसार केला जाणार आहे. 18 एकर परिसरामध्ये हे केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे. या प्रशिक्षण संस्थेकडून अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने अधिकृत केलेले रिमोट पायलट प्रमाणपत्र हे दिलं जाणार आहे. या संस्थेच्या माध्यमातून नमो ड्रोन दीदी योजनेअंतर्गत शेती क्षेत्रातील तसेच स्वसहाय्यता गटातील महिलांना देखील यामार्फत प्रशिक्षण हे दिलं जाणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पहिल्या महाराष्ट्र MSME डिफेन्स एक्स्पोचे आयोजन कोठे करण्यात आलं आहे?
योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी पुणे. महाराष्ट्रातील पुणे या शहरामध्ये पहिल्या MSME डिफेन्स महाराष्ट्रात पहिल्या MSME डिफेन्स एक्स्पोचे आयोजन हे करण्यात आलेलं आहे. तर 24 ते 26 फेब्रुवारी दरम्यान पुण्यातील मोशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि कन्व्हेन्शन सेंटरमध्ये 3 दिवसीय MSME एक्स्पोचे आयोजन हे करण्यात आलेलं आहे. या प्रदर्शनाला सशस्त्र सेना, सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण उपक्रम आणि आयुध निर्माणी हे सहभागी झालेले आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या कल्पनेनुसार आत्मनिर्भर भारत मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे. या प्रदर्शनादरम्यान भारतीय हवाई दलाच्या मेड इन इंडिया समर 2 आणि आकाश या पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱ्या शस्त्रास्त्र प्रणालीचे प्रदर्शन देखील करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. उत्तर भारतातील पहिल्या पिझ्झा ATMची सुरुवात कोणत्या ठिकाणी केली गेली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी चंदीगड. चंदीगड या ठिकाणी उत्तर भारतातील पहिल्या पिझ्झा ATMची सुरुवात ही केली गेली आहे. तर चंदीगड औद्योगिक आणि पर्यटन विकास निगमने पिझ्झा ATMची सुरुवात केलेली आहे. या पिझ्झा ATMच्या माध्यमातून 3 मिनिटांमध्ये गरमागरम पिझ्झा हा मिळणार आहे. या कल्पनेची अंमलबजावणी आयमॅट्रिक्स ग्रुप ऑफ कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत डॉक्टर रोहित शकर यांच्यामार्फत ही केली जात आहे. पिझ्झा ATM ही जी आहे संकल्पना ही फ्रान्स या देशाची संकल्पना आहे आणि भारतामध्ये आता हे पहिल्यांदाच पिझ्झा ATMची सुरुवात करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच सर्वोच्च न्यायालयाच्या आवारामध्ये आयुष समग्र आरोग्य केंद्राचे उद्घाटन कोणी केलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए धनंजय चंद्रचूड. सर्वोच्च न्यायालयाच्या आवारामध्ये आयुष समग्र आरोग्य केंद्राचे उद्घाटन यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. भारताचे मुख्य न्यायाधीश आहेत डॉक्टर धनंजय चंद्रचूड आणि यांनी नवी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरामध्ये आयुष समग्र आरोग्य केंद्राचे उद्घाटन हे केलं आहे. आयुष समग्र कल्याण केंद्रामध्ये शारीरिक, मानसिक आणि भावनात्मक कल्याण या सुविधा या केंद्रामार्फत पुरविल्या जाणार आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच जेफ्रीज या वित्तीय संस्थेने जाहीर केलेल्या अहवालानुसार कोणता देश 2027पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आपला देश भारत. या जेफ्रीज या वित्तीय संस्थेने जाहीर केलेल्या एका अहवालानुसार भारत 2027पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरणार आहे. तर न्यूयॉर्कमधील संस्था आहे जेफ्रीज आणि यांनी एका अहवालामध्ये पुढील 4 वर्षामध्ये भारतीय अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन पर्यंत पोहोचणार असल्याचे भाकीत हे केलेलं आहे. 2027पर्यंत भारत, जपान आणि जर्मनी या देशांच्या अर्थव्यवस्थेला मागं टाकत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. सायबर क्राईम रिपोर्ट 2024नुसार भारत या क्रमवारीमध्ये कोणत्या स्थानी आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 80व्या क्रमांकावर आहे भारत सायबर क्राईम रिपोर्ट 2024 या क्रमवारीमध्ये. तर 2024मध्ये नुकताच जाहीर झालेल्या या सायबर गुन्ह्यांच्या क्रमवारीमध्ये 2023 या वर्षामध्ये प्रत्येक देशात सायबर क्राईमची क्रमवारी दाखवली गेली आहे. या क्रमवारीमध्ये भारत 80व्या क्रमांकावर आहे. भारतातील जवळजवळ 34% ग्राहकांनी त्यांच्यासोबत सायबर गुन्हे घडल्याचे सांगितलेले आहे आणि भारत या क्रमवारीमध्ये 80व्या क्रमांकावर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या राज्य सरकारने विशेष वाघ संरक्षण बळ स्थापन करण्यासाठी राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणसोबत करार केला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश या पूर्वोत्तर राज्याने विशेष वाघ संरक्षण बळ स्थापन करण्यासाठी राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणसोबत करार हा नुकताच केलेला आहे. तर अरुणाचल प्रदेश सरकारने राज्यातील पहिले विशेष संरक्षण बळ स्थापन करण्यासाठी राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण जे आहे यांच्यासोबत करार केलेला आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये वाघांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये सध्या 3 वाघ अभयारण्य आहेत. नामदफा, कमलांग आणि पक्के असे हे 3 वाघ अभयारण्य आहेत. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण हे वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972नुसार केलं गेलं आहे आणि यांचे अध्यक्ष जे आहेत हे देशाचे केंद्रीय पर्यावरण मंत्री असतात. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972नुसार स्थापण्यात आलेली आहे राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाची आणि सध्या पर्यावरण मंत्री जे आहेत आपल्या देशाचे ते आहेत भूपेंद्र यादव. तर अरुणाचल प्रदेशमध्ये हे पहिलं विशेष संरक्षण बळ स्थापन होणार आहे. अरुणाचल प्रदेश राजधानी आहे इटानगर. मुख्यमंत्री आहेत पेमा खांडू. राज्यपाल आहेत कैवल्य त्रिविक्रम परनाईक. तर चौथ्या खेलो इंडिया हिवाळी स्पर्धा यावेळी 2 चॅनलमध्ये आयोजित केल्या गेल्या होत्या. पहिलं चरण 2 ते 6 फेब्रुवारी लेह लडाखमध्ये आयोजित केलं गेलं होतं. तर दुसरं चरण हे 21 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये पार पडलेलं आहे. या स्पर्धांमध्ये भारतीय सैनिक संघाने 10 सुवर्ण पदक, 5 रौप्य पदक आणि 6 कांस्य पदकांसह या स्पर्धेचा किताब जिंकलेला आहे. या क्रमवारीमध्ये दुसऱ्या स्थानावर कर्नाटकचा संघ राहिलेला आहे. कर्नाटक संघाने 9 सुवर्ण पदक, 2 रौप्य पदक आणि असे एकूण 18 पदके जिंकलेली आहेत. तर महाराष्ट्राच्या संघाने 7 सुवर्ण पदक, 8 रौप्य पदक आणि 7 कांस्य पदकांसह एकूण 22 पदकांची कमाई करत तिसरे स्थान मिळवले आहे. यामध्ये प्रथम क्रमांक हे जास्तीत जास्त सुवर्ण पदक ज्या संघाने जिंकलेले असतात त्या संघाला प्रथम क्रमांक दिला जातो. तर भारतीय सेनेने सर्वाधिक 10 सुवर्ण जिंकत या स्पर्धेचा किताब जिंकलेला आहे. मागच्या वर्षीच्या खेलो इंडिया हिवाळी स्पर्धांचे आयोजन जम्मू काश्मीरमध्ये केलं गेलं होतं आणि खेलो इंडिया स्पर्धांची सुरुवात जी आहे 2020 मध्ये करण्यात आली होती. पुढचा प्रश्न बघूया.
कामाची सुरुवात केलेली आहे. प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. 554 रेल्वे स्टेशनचे पुनर्विकास कार्यक्रमाची सुरुवात ही अमृत भारत स्टेशन योजनेच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांनी केलेली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 41,000 करोड रुपयांपेक्षा अधिकच्या 2000 रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केलेले आहे. अमृत भारत स्टेशन योजनेच्या माध्यमातून यामध्ये 19,000 करोड रुपयांपेक्षा अधिकच्या गुंतवणुकीमध्ये देशातील 554 रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासाची सुरुवात केलेली आहे. या व्यतिरिक्त 1500 ओव्हरब्रिज तसेच रोड अंडरब्रिजच्या योजनांचे देखील उद्घाटन केले गेले आहे. तसेच उत्तर प्रदेशमध्ये 2-3 स्टेशनचे उद्घाटन देखील या कार्यक्रमादरम्यान करण्यात आलेले आहे. अमृत भारत स्टेशन योजना ही रेल्वे मंत्रालयाकडून फेब्रुवारी 2023 मध्ये सुरू केलेली योजना आहे. या योजनेचे उद्दिष्ट देशातील 1309 रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास करणे हा आहे. पुढचा प्रश्न बघूया. जागतिक बँकेच्या जीएफच्या पहिल्या महिला डायरेक्टर कोण बनल्या आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. गीता बत्रा या जागतिक बँकेच्या जीएफच्या पहिल्या महिला डायरेक्टर बनलेल्या आहेत. तर गीता बत्रा भारतीय अर्थशास्त्री आहेत आणि जागतिक बँकेच्या जीएफ म्हणजे जागतिक पर्यावरण सुविधाच्या स्वतंत्र मूल्यांकन कार्यालयाच्या निर्देशक म्हणून त्या नियुक्त झाल्या आहेत. जागतिक बँकेच्या या पर्यावरण सुविधाच्या पहिल्या महिला डायरेक्टर बनलेल्या आहेत. तर जागतिक बँकेशी संबंधित प्रश्न आहे. जागतिक बँक स्थापना झालेली आहे 1944 मध्ये. जागतिक बँकेचे मुख्यालय आहे वॉशिंग्टन डीसी मध्ये. सदस्य देश आहेत 189. संस्थापक आहेत जॉन मेनार्ड किन्स आणि हॅरी डेक्स्टर व्हाईट आणि सध्याचे जागतिक बँकेचे अध्यक्ष आहेत अजय बंगा. पुढचा प्रश्न बघूया. एडिथ अँड पीटर ओडोनिल पुरस्काराने नुकताच कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. प्रोफेसर अशोक व्ही. राघवन यांना या एडिथ अँड पीटर ओडोनिल पुरस्काराने नुकताच सन्मानित करण्यात आलेला आहे. तर अमेरिकेमध्ये टेक्सास अकॅडमी ऑफ मेडिसिन इंजिनिअरिंग सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांनी भारतीय वंशाचे कॉम्प्युटर इंजिनियर आहेत प्रोफेसर अशोक व्ही. राघवन यांना हा एडिथ अँड पीटर ओडोनिल या पुरस्काराने गौरवलेला आहे. इंजिनिअरिंग क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. भारतीय अमेरिकन असलेले व्ही. राघवन हे बीटेक आहेत. हा पुरस्कार टेक्सास रिसर्चरसाठीचा सर्वोच्च शैक्षणिक पुरस्कार आहे. पुढचा प्रश्न बघूया. भारतामध्ये खेळवण्यात आलेल्या कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज कोण ठरला आहे? प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. रविचंद्रन अश्विन. रविचंद्रन अश्विन हा भारतामध्ये खेळवण्यात आलेल्या कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. तर रविचंद्रन अश्विन यांनी भारतीय मैदानावर कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा पराक्रम केलेला आहे. त्याने माजी क्रिकेटर अनिल कुंबळे यांचा विक्रम मागे टाकला आहे. अश्विनच्या नावावर आता सध्या 59 कसोटी सामन्यांमध्ये भारतामध्ये 354 विकेट नावावर आहेत. तर अनिल कुंबळे यांच्या नावे 69 सामन्यांमध्ये 350 विकेटचा विक्रम होता. इंग्लंड विरुद्धच्या 5 सामन्यांच्या मालिकेमध्ये रांची येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटी सामन्यांमध्ये त्याने हा विक्रम केलेला आहे. तसेच अश्विनने नुकताच कसोटी क्रिकेटमध्ये 500 विकेट घेण्याचा विक्रम देखील केलेला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 500 वेळी येणारा अश्विन हा दुसरा भारतीय गोलंदाज ठरलेला आहे. पुढचा प्रश्न बघूया. पंकज उधास यांचं नुकताच निधन झाले आहे. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर पंकज उधास यांचं नुकताच निधन झालेले आहे. ते गझल गायक होते आणि यांचं नुकताच निधन झालेलं आहे. तर प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांचं 26 फेब्रुवारी 2024 रोजी वयाच्या 72व्या वर्षी निधन झालेलं आहे. पंकज उधास यांनी चिट्टी आहे या गाण्यासाठी खूप प्रसिद्धी मिळवली होती. त्यांचा जन्म गुजरातमध्ये जयपूर येथे झाला होता. गझल गायन क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना सन 2006 मध्ये पद्मश्री पुरस्काराने देखील गौरवण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न बघूया. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी एमटेक्स 24 प्रदर्शनाचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी केले आहे? प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. विशाखापट्टणम. विशाखापट्टणम या ठिकाणी एमटेक्स 24 या प्रदर्शनाचे उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. या एमटेक्स 24 मध्ये संरक्षण क्षेत्रातील जहाजबांधणी, दळणवळण प्रणाली, सायबर सुरक्षा आणि शाश्वत ऊर्जा उपायांसारख्या नवोदित तंत्रज्ञानातील संसाधनांचे प्रदर्शन केले गेले होतं. या प्रदर्शनाचे उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी विशाखापट्टणम या ठिकाणी केले आहे. सध्या सुरू असलेल्या मिलन 24 या सैन्य अभ्यासाचा हा एक भाग आहे. एमटेक्स 24 हे संरक्षण संसाधनांचे प्रदर्शन 3 दिवस सुरू असणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून देशातील संरक्षण उत्पादन, संरक्षण स्टार्टअप, सार्वजनिक संरक्षण उपक्रम आणि भारतीय नौदल यांना एकत्रित आणण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न बघूया. 6G संशोधन आणि विकासासाठी नोकिया या कंपनीने कोणासोबत भागीदारी केली आहे? प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. IISc यांच्यासोबत 6G संशोधन आणि विकासासाठी नोकिया या कंपनीने भागीदारी केलेली आहे. तर IISc म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि यांच्यासोबत नोकिया या कंपनीने 6G सेवा संबंधित भारतामध्ये विशेष लक्ष केंद्रित करून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सोबत करार केलेला आहे. बंगळुरू या ठिकाणी नोकियाचे नवे 6G प्रयोगशाळा मुख्यालय देखील स्थापन करण्यात आला आहे आणि या प्रयोगशाळेमार्फत भारतामध्ये रेडिओ तंत्रज्ञानापासून ते आर्किटेक्चरपर्यंत 6G तंत्रज्ञानाच्या विविध पैलूंचा अभ्यास केला जाणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. भारत आणि अमेरिका यांच्यातील 18वा द्विपक्षीय कौन्सिल संवाद कुठे आयोजित करण्यात आला होता? प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक नवी दिल्ली. नवी दिल्ली या ठिकाणी भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये हा 18वा द्विपक्षीय कौन्सिल संवाद आयोजित करण्यात आला होता. भारत अमेरिका हा 18वा द्विपक्षीय कौन्सिल संवाद होता नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता. या संवादामध्ये भारतीय शिष्टमंडळाचे प्रतिनिधित्व हे डॉक्टर तेजस श्रीनिवास यांनी केले आहे. तर अमेरिकन शिष्टमंडळाचे नेतृत्व हे रेना विटर यांनी केले आहे. या द्विपक्षीय संवादामध्ये भारत आणि अमेरिकेने प्रत्यार्पण, विद्यार्थी आणि व्यावसायिकांची गतिशीलता, सुरक्षितता आणि कायदेशीर स्थलांतर तसेच असुरक्षित महिला आणि मुलांचे संरक्षण यांसारख्या विविध मुद्द्यांवर सहकार्य वाढवण्याच्या मार्गावर चर्चा करण्यात आलेली आहे. पुढील वर्षी अमेरिकेमध्ये हा द्विपक्षीय कौन्सिल संवाद पार पडणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. पॅंगॉन्ग फ्रोझन लेक मॅरेथॉन 2024 स्पर्धा कोणी जिंकली आहे? प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. भगवान सिंग आणि महेश खुराना या दोघांनी पॅंगॉन्ग फ्रोझन लेक मॅरेथॉन 2024 ही स्पर्धा जिंकलेली आहे. तर भोपाळच्या महेश खुराना आणि भगवान सिंग या खेळाडूंनी जगातील सर्वात उंच गोठलेल्या लेक मॅरेथॉन स्पर्धा आहे पॅंगॉन्ग फ्रोझन लेक मॅरेथॉन 2024 या स्पर्धामध्ये विजय प्राप्त केलेला आहे. एव्हरेस्ट शिखर सर करणारे भगवान सिंग हे मध्य प्रदेशमधील पहिले गिर्यारोहक आहेत. अत्यंत तीव्र परिस्थितीसाठी ओळखली जाणारी ही मॅरेथॉन जगातील सर्वोच्च गोठलेली तलाव मॅरेथॉन म्हणून ओळखली जाते. ही मॅरेथॉन लढत येथे आयोजित करण्यात आली होती. पुढचा प्रश्न बघूया. नुकताच USISTFच्या संचालक मंडळावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सलील पारेख यांची USISTFच्या संचालक मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर USISTF याचा फुल फॉर्म होतो US इंडिया स्ट्रॅटेजिक अँड पार्टनरशिप फोरम आणि फोरमच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर सलील पारेख यांची निवड करण्यात आली आहे. सलील पारेख हे IT उद्योगातील सुमारे 3 दशकांपासून अनुभव असलेले व्यक्ती आहेत. पुढचा प्रश्न बघूया. नुकताच कोणत्या मंत्रालयाने वार्षिक क्षमता निर्माण योजना सुरू केली आहे? प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. रेल्वे मंत्रालय. रेल्वे मंत्रालयाने वार्षिक क्षमता निर्माण योजना जी आहे सुरू केलेली आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांशी संबंधित ही योजना आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वार्षिक क्षमता निर्माण योजना जी आहे या योजनेची सुरुवात केलेली आहे. योजनेचा उद्देश रेल्वे कर्मचाऱ्यांचे कौशल्य आणि ज्ञान वाढवणे आहे. तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवून सेवा वितरणात सुधारणा व्हावी हा यामागचा उद्देश आहे. रेल्वे बोर्डाच्या सहकार्याने ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून संस्थात्मक क्षमतांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. ज्यामध्ये नवीन तंत्रज्ञानाची अंमलबजावणी, ग्राहक सेवा सुधारणे आणि नवकल्पना तसेच सतत सुधारण्याच्या संस्कृतीला प्रोत्साहन ही या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. नुकताच पार पडलेल्या आशियाई ट्रॅक सायकलिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत? तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. 18. भारताने या स्पर्धेमध्ये आशियाई ट्रॅक सायकलिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये 18 पदके जिंकलेली आहेत. तर आशियाई ट्रॅक सायकलिंग चॅम्पियनशिप 2024 या ज्या स्पर्धा आहेत यांचं आयोजन नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये केलं गेलं होतं. या स्पर्धा 21 ते 26 फेब्रुवारी दरम्यान पार पडलेल्या आहेत. या वेळेच्या या स्पर्धांचे हे 43वे संस्करण होते. या स्पर्धेसाठी भारताकडून 20 सदस्यीय ज्युनियर आणि पॅरा टीम निवडली गेली होती. या संघाने या स्पर्धेमध्ये एकूण 18 पदकांची कमाई केलेली आहे. यामध्ये 9 सुवर्णपदक, 6 रौप्य पदक आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे. या चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये सर्वाधिक पदके मलेशियाच्या संघाने जिंकलेली आहेत. 19 सुवर्णपदक, 11 रौप्य पदक आणि 7 कांस्य पदकांसह एकूण 37 पदके मलेशियाने जिंकलेली आहेत.
तर दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या जपानने एकूण 24 पदके जिंकलेली आहेत. त्यामध्ये 17 सुवर्ण पदके, 5 रौप्य पदके आणि 2 कांस्य पदके यांचा समावेश आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर कोरियाचा संघ राहिलेला आहे. त्यांनी ते एकूण 23 पदके जिंकलेली आहेत. त्यामध्ये 9 सुवर्ण पदके, 8 रौप्य पदकं आणि 6 कांस्य पदक जिंकलेली आहेत. पुढचा प्रश्न बघूया. माझे पहिले मत देशासाठी माय फर्स्ट वोट फॉर कंट्री हे अभियान कोणत्या सरकारने सुरू केले आहे? तर पहा, हे अभियान सुरू केलेलं आहे केंद्र सरकारकडून. माय फर्स्ट वोट फॉर कंट्री हे अभियान केंद्र सरकारने नुकताच सुरू केलेलं आहे. तर हे अभियान सुरू केलं जात आहे 28 फेब्रुवारी 2024 पासून देशभरामध्ये उच्च शिक्षण संस्थांमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं होतं. तर या अभियानाचा मुख्य उद्देश आहे की देशातील युवा मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करणं. 6 मार्च 2024पर्यंत हे अभियान सुरू राहणार आहे. देशामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत आगामी लोकसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आलेली आहे. तर लोकसभा निवडणुका भारतीय निवडणूक आयोगामार्फत घेतल्या जातात. भारतीय निवडणूक आयोग याची स्थापना झालेली आहे 25 जानेवारी 1950. मुख्य निवडणूक आयुक्त आहेत सध्या राजीव कुमार. निवडणूक आयोगाची स्थापना ही संविधानातील कलम 324 ते 329 नुसार करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने मुस्लिम विवाह अधिनियम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी आसाम. आसाम राज्य सरकारने मुस्लिम विवाह अधिनियम हा कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आसाम सरकारने आसाम मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी अधिनियम 1935ला रद्द करण्याचा निर्णय नुकताच घेतलेला आहे. या कायद्याअंतर्गत मुस्लिम समाजातील 21 वर्ष पूर्ण न झालेले पुरुष आणि 18 वर्ष पूर्ण न झालेल्या महिलांच्या लग्नासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तींचे यामध्ये नोंदणी करण्यात येत होती. म्हणजे ज्या मुलांचे वय 21 आणि मुलींचे वय 18 पूर्ण नसतानासुद्धा या कायद्याअंतर्गत यांची विवाह नोंदणी ही करण्यात येत होती. आणि आता या कायद्याद्वारे आता मुस्लिम विवाह आणि घटस्फोट यांची नोंदणी जी आहे ही आता करता येणार नाही आहे. तर आसाम राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. आसामची राजधानी आहे दिसपूर. मुख्यमंत्री आहेत हेमंत बिस्व शर्मा आणि राज्यपाल आहेत आसामचे गुलाबचंद कटारिया. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या वर्षापर्यंत भारत आपले स्वतःचे स्पेस सेंटर तयार करणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 2035. 2035पर्यंत भारत अवकाशामध्ये आपले स्वतःचे स्पेस सेंटर तयार करणार आहे. तिरुवनंतपुरममधील विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2035पर्यंत भारताच्या अंतराळ स्टेशन योजनेचे उद्घाटन केलेलं आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून चंद्रावर एक अंतराळवीर पाठवण्याच्या मोहिमेसंबंधित देखील सूतोवाच या कार्यक्रमादरम्यान करण्यात आलेला आहे. स्पेस स्टेशन किंवा अंतराळ स्टेशन ही अवकाशात स्थापन केलेली एक स्थायी सुविधा आहे. या स्पेस स्टेशनमध्ये अंतराळात गेलेल्या अंतराळवीरांसाठी राहण्याची सोय केली जाते. सर्वात पहिल्यांदा सोव्हिएत रशियाने 1971मध्ये आपले स्वतःचे स्पेस सेंटर अवकाशामध्ये स्थापन केलेलं आहे. आत्तापर्यंत एकूण 11 स्पेस स्टेशन अवकाशात स्थापन गेलेले आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील सर्वात वयस्कर खासदार कोण होते ज्यांचे नुकताच निधन झाले आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी शफिकुर रहमान बर्क. हे देशातील सर्वात वयस्कर लोकसभा खासदार होते आणि यांचं नुकताच निधन हे झालेलं आहे. तर शफिकुर रहमान बर्क वयाच्या 94व्या वर्षी यांचं निधन झालं आहे. देशातील सर्वात वयस्कर खासदार होते. समाजवादी पार्टीकडून ते लोकसभा सदस्य म्हणून निवडून आलेले होते. उत्तर प्रदेशमधील संभल या ठिकाणाहून ते लोकसभा खासदार होते. शफिकुर हे 4 वेळा विधानसभा सदस्य देखील होते. तसेच 2019मध्ये ते खासदार म्हणून निवडून आलेले होते. एकंदरीत ते 5 वेळा लोकसभा सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच कोणत्या देशाचा जलद गोलंदाज नील वॅगनर याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी न्यूझीलंड. न्यूझीलंड या देशाचा जलद गोलंदाज आहे नील वॅगनर आणि याने नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणाही केलेली आहे. 37 वर्षीय जलद गोलंदाज आहे नील वॅगनर आणि न्यूझीलंड क्रिकेट संघामधून याने निवृत्ती जाहीर केलेली आहे. मूळचा दक्षिण आफ्रिकन असलेल्या नील वॅगनर याने न्यूझीलंड संघासाठी एकूण 64 कसोटी सामने खेळलेले आहेत. 2012मध्ये त्याने कसोटीमध्ये पदार्पण केलं होतं. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 27.57च्या सरासरीने एकूण 260 विकेट घेण्याची कामगिरी केलेली आहे. न्यूझीलंड संघासाठी 100पेक्षा जास्त विकेट घेण्याच्या बाबतीत सर्वाधिक स्ट्राईक रेट सर रिचर्ड हेडली यांच्यानंतर नील वॅगनर याचा आहे. पुढचा प्रश्न पाहूया. हॉकी इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कोण होत्या ज्यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी एलेना नॉर्मन. या ज्या आहेत हॉकी इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या आणि यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. तर एलेना नॉर्मल आपल्या पदाचा यांनी राजीनामा दिलेला आहे. गेली 13 वर्ष त्या हॉकी इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. 2012मध्ये त्यांनी हॉकी इंडियाच्या CEO पदाची सूत्रे आपल्या हाती घेतली होती. त्या मूळच्या ऑस्ट्रेलियन आहेत.
एलेना यांनी हॉकी इंडियाला भारतातील सर्वोत्तम चालवल्या जाणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा महासंघामध्ये स्थान मिळवून देण्यामध्ये मोलाचा वाटा उचललेला आहे. महिला हॉकीला प्रसिद्धीच्या झोतात आणण्यात आणि त्यांना रोख पुरस्कारांसह पुरुष संघाप्रमाणे समान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्या आघाडीवर होत्या. पुढचा प्रश्न बघूया. नुकताच देशाचे नवीन लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अजय खानविलकर यांची देशाचे दुसरे लोकपाल म्हणून नुकताच नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर सर्वोच्च न्यायालयाने निवृत्त न्यायमूर्ती असलेले अजय माणिकराव, तर सर्वोच्च न्यायालयाचे हे निवृत्त न्यायमूर्ती होते अजय माणिकराव खानविलकर, आणि यांनी भारताचे लोकपाल म्हणून नुकताच पदभार स्वीकारलेला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांचा समावेश असलेल्या उच्चस्तरीय समितीने त्यांच्या नियुक्तीला मान्यता दिलेली आहे. लोकपालांसह आणखी 6 सदस्यांची यामध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे. या सर्वांची नियुक्ती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेली आहे. अन्य सदस्यांमध्ये अजय कीर्ती, पंकज कुमार आणि सुशील चंद्रा यांचा समावेश आहे. तर न्यायिक सदस्यांमध्ये न्यायमूर्ती लिंगाप्पा नारायण स्वामी, न्यायमूर्ती संजय यादव तसेच न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी यांचा समावेश आहे. पुढचा प्रश्न बघूया. नुकताच 2023चा GD बिडला पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, आदिती सेन. आदिती सेन यांना हा 2023चा GD बिडला पुरस्कार नुकताच देण्यात आलेला आहे. तर भौतिकशास्त्राच्या वैज्ञानिक आहेत आदिती सेन, आणि यांना क्वांटम सूचना आणि संगणकाच्या क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याकरता हा 2023चा प्रतिष्ठित घनश्यामदास बिर्ला पुरस्कार देण्यात आलेला आहे. GD बिर्ला पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्याच महिला शास्त्रज्ञ ठरलेल्या आहेत. पुढचा प्रश्न बघूया. नुकताच इस्रोच्या तामिळनाडू राज्यामध्ये दुसऱ्या स्पेसपोर्टचे भूमिपूजन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर पहा, इस्रोचे तामिळनाडूमध्ये दुसरे स्पेसपोर्टचे भूमिपूजन करण्यात आलेलं आहे आणि हे भूमिपूजन केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. तर दुसरे स्पेसपोर्ट जे आहे हे असणार आहे श्रीहरिकोटासारखाच दुसरा स्पेसपोर्ट लवकरच देशाला मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच तामिळनाडूमधील कुलशेखरपट्टणम येथे भारताच्या दुसऱ्या स्पेसपोर्टचे भूमिपूजन केलेलं आहे. हे दुसरे स्पेसपोर्ट जे आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोच्या श्रीहरिकोटा येथील स्पेस सेंटरपासून सुमारे 700 किलोमीटर अंतरावर आहे. छोट्या उपग्रहांना लो अर्थ ऑर्बिटमध्ये लॉन्च करण्यासाठी या स्पेसपोर्टला विकसित केलं जात आहे. तर इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, भारतीय अवकाश संशोधन संस्था याची स्थापना झालेली आहे 15 ऑगस्ट 1969. मुख्यालय आहे बंगळुरूमध्ये आणि सध्या इस्रोचे अध्यक्ष आहेत एस सोमनाथ. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच केनेथ मिशेल यांचं निधन झालं आहे. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अभिनेते. ते एक अभिनेते होते केनेथ मिशेल आणि यांचं नुकताच निधन झालेलं आहे. तर प्रसिद्ध कॅनेडियन अभिनेते केनेथ मिशेल यांचं वयाच्या 49व्या वर्षी नुकताच निधन झालेलं आहे. स्टार ट्रेक, डिस्कवरी तसेच मार्वल यांसारख्या सिरीजमध्ये त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली होती. 25 नोव्हेंबर 1972 रोजी केनेथ यांचा जन्म झाला होता. त्यांनी अनेक प्रकारच्या चित्रपटांमध्ये अभिनय केलेला आहे तसेच अनेक पात्रांना स्वतःचा आवाज देखील दिलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. केंद्रीय फिल्म प्रमाणन बोर्डचे नवीन सुविधा कार्यालय कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे? तर पहा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, चंदीगड. चंदीगड या ठिकाणी केंद्रीय फिल्म प्रमाणन बोर्ड जे आहे याचं सुविधा कार्यालय या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे. तर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री आहेत अनुराग ठाकूर यांनी चंदीगडमध्ये सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन यांच्या नवीन कार्यालय स्थापन होणार असल्याची घोषणा नुकताच केलेली आहे. चंदीगड येथे आयोजित चित्रभारती चित्रपट महोत्सवाच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितले आहे की या भागातील चित्रपट निर्मात्यांना आता चित्रपट प्रदर्शनासाठी तसेच आवश्यक परवानगी मिळवण्यासाठी आता दिल्ली किंवा मुंबई येथे जावं लागणार नाही आहे. या निर्णयामुळे पंजाबी चित्रपटसृष्टीला याचा मोठा फायदा होणार आहे. केंद्रीय फिल्म प्रमाणन बोर्ड भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत एक वैधानिक संस्था म्हणून काम पाहते. इंटरनॅशनल IP इंडेक्स आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा सूचकांक 2024मध्ये भारत कितव्या स्थानी आहे? तर पहा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 42व्या स्थानी आहे भारत आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा सूचकांक 2024मध्ये. यालाच इंटरनॅशनल IP इंडेक्स असं देखील म्हटलं जातं. तर नुकत्याच जाहीर झालेल्या इंटरनॅशनल IP इंडेक्स म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी इंडेक्स आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा सूचकांकामध्ये भारत हा 42व्या स्थानावर राहिलेला आहे. भारताने 55 देशांच्या या क्रमवारीमध्ये 42वे स्थान मिळवलेलं आहे. भारताचा एकूण स्कोअर हा 38.64% इतका आहे. आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा सूचकांक हा US चेंबर ऑफ कॉमर्सकडून जाहीर केला जातो. आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा क्रमवारीमध्ये आघाडीचे देश खालीलप्रमाणे आहेत. अमेरिका 95.48%, युनायटेड किंगडम 94.12%, त्यानंतर फ्रान्स 93.12% आणि जर्मनी 92.46%,
तसेच स्वीडन 92.12% हे या क्रमवारीमध्ये आघाडीवर आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये तवी महोत्सवाला सुरुवात झाली आहे? तर पहा, हा जो तवी महोत्सव आहे या तवी महोत्सवाला सुरुवात झालेली आहे जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये नुकताच सुरुवात झालेली आहे. तर 1 मार्च 2024 पासून हा जम्मू काश्मीरमध्ये 4 दिवसीय तवी महोत्सव सुरू असतो. जम्मू काश्मीरमधील कला, संस्कृती आणि वारसा यांचे प्रदर्शन या महोत्सवामध्ये केले जातं. 1 मार्च ते 4 मार्चपर्यंत हा तवी महोत्सव केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीरमध्ये सुरू राहणार आहे. 2019मध्ये जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश बनला होता. जम्मू काश्मीरची राजधानी आहे श्रीनगर आणि जम्मू, आणि सध्या जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे उपराज्यपाल आहेत मनोज सिन्हा. पुढचा प्रश्न पाहूया. 2022-23 या वर्षासाठी किती कलाकारांना अकादमी रत्न पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 6. एकूण 6 जणांना कलाकारांना अकादमी रत्न पुरस्कार देण्याची घोषणा ही नुकताच करण्यात आलेली आहे. तर संगीत नाटक अकादमीकडून हे अकादमी रत्न पुरस्कार जे आहे हे प्रदान करण्यात येतात. 2022-23 या वर्षासाठी 6 कलाकारांच्या नावाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिलेली आहे. या 6 कलाकारांमध्ये लोकगीतकार विजय खेडेकर, वीणावादक आर विश्वेश्वरन, कथक कलाकार सुनैना हजारीलाल, तसेच नाटककार DP सिन्हा, तसेच अजून एक नाटककार आहेत दुलाल रॉय, आणि कुचिपुडी कलाकार राजा राधा रेड्डी यांचा समावेश या 6 जणांमध्ये आहे. तसेच वर्ष 2022-23साठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार जो आहे हा 92 जणांना प्रदान करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने अशोक सराफ, राजीव वर्मा आणि जयश्री बॉम्बे यांना हा संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. त्याचप्रमाणे संगीत नाटक अकादमी उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कारासाठी देखील 80 युवा कलाकारांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने नाटककार बेलूर नंदन, वीणावादक सहाना SV, तसेच गायक SR विनय शारवा यांचा समावेश आहे. पुढचा प्रश्न पाहूया. ब्रिटनच्या राजाकडून दिला जाणारा नाईटहूड या पदवीने सन्मानित होणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत? तर पहा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सुनील भारती मित्तल. हे जे आहेत ब्रिटनच्या राजाकडून नाईटहूड या पदवीने सन्मानित होणारे पहिले भारतीय व्यक्ती ठरलेले आहेत. तर भारतीय इंटरप्राइजेसचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत सुनील भारती मित्तल, आणि यांना ब्रिटनचे राजा किंग चार्ल्स तृतीय यांच्याकडून नाईटहूड या पदवीने सन्मानित करण्यात आला आहे. नाईटहूड उपाधी मिळवणारे ते पहिले भारतीय व्यक्ती ठरले आहेत. नाईटहूड ही जी पदवी आहे ब्रिटनमधील सर्वोच्च सन्मान म्हणून प्रसिद्ध आहे. भारत आणि ब्रिटन दरम्यान व्यापारिक संबंध वाढविण्याच्या दिशेमध्ये त्यांचे असलेले योगदान लक्षात घेऊन त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आलेली आहे. भारतीय एअरटेल कंपनीचे सर्वेसर्वा असलेल्या सुनील भारती मित्तल यांना सन 2007मध्ये भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने देखील गौरवलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. अदानी समूहाने दक्षिण आशियातील सर्वात मोठे दारुगोळा आणि क्षेपणास्त्र संकुल कोणत्या राज्यामध्ये सुरू केले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी उत्तर प्रदेश राज्यामध्ये. उत्तर प्रदेश राज्यामध्ये अदानी समूहाने दक्षिण आशियामधील सर्वात मोठे दारुगोळा आणि क्षेपणास्त्र संकुल जे आहे सुरू केलेलं आहे. तर उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे अदानी समूहाने हे दक्षिण आशियामधील सर्वात मोठे दारुगोळा आणि क्षेपणास्त्र संकुल सुरू केलेलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी या संकुलाचे उद्घाटन केलेलं आहे. अदानी डिफेन्सच्या मालकीचे हे संकुल राज्याच्या संरक्षण कॉरिडॉरचा पहिला टप्पा आहे. हे संकुल बालाकोट हल्ल्यातील शूरसैनिकांना समर्पित आहे. या कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून सुमारे 4000 नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे. अदानी समूहाने या संकुल उभारणीसाठी सुमारे 3000 कोटी रुपयांपेक्षा अधिकची गुंतवणूक ही केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. जागतिक व्यापार संघटना अर्थात WHOची 13वी मंत्रिस्तरीय परिषद MC13 कोठे आयोजित करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अबुधाबी. अबुधाबी या ठिकाणी ही WHOची 13वी मंत्रिस्तरीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. तर जागतिक व्यापार संघटनेची 13वी मंत्रिस्तरीय परिषद आहे UAE अबुधाबी येथे सुरू झालेली आहे. UAEचे विदेश व्यापार राज्यमंत्री आहे डॉक्टर थानी बिन अहमद अल झेहुदी, हे या परिषदेचे अध्यक्ष आहेत. ही 4 दिवसीय उच्चस्तरीय बैठक बहुपक्षीय व्यापार व्यवस्थेच्या कार्यपद्धतीचे मूल्यमापन करण्यासाठी आणि WTOच्या भविष्याचा आलेख तयार करण्यासाठी जगातील व्यापार मंत्र्यांना एकत्रित या निमित्ताने केलं गेलं आहे. या बैठकीमध्ये भारताकडून वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हे प्रतिनिधित्व करत आहेत. लाल समुद्रातील संकट, युक्रेन रशिया युद्ध आणि इस्रायल हमास संघर्षामुळे अनिश्चित जागतिक आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर WTOच्या 164 सदस्य देशांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झालेले आहेत. पहिल्यांदा ही WTOची जी मंत्रिस्तरीय परिषद आहे 1996मध्ये सिंगापूर या ठिकाणी पार पडलेली होती पहिली मंत्रिस्तरीय परिषद. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच देशातील सर्वात मोठा सौर ऊर्जा बॅटरी प्रकल्प कोठे सुरू करण्यात आला आहे?
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी छत्तीसगड. छत्तीसगड या ठिकाणी देशातील सर्वात मोठा सौर ऊर्जा बॅटरी प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते राजनांदगाव छत्तीसगड या ठिकाणी देशातील सर्वात मोठा सौर बॅटरी ऊर्जा साठवण प्रणालीचे उद्घाटन जे आहे करण्यात आलेलं आहे. या प्रकल्पाची उभारणी नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात SECI केलेली आहे. दिवसभरातील सौर ऊर्जा साठवून करून संध्याकाळच्या वेळी या ऊर्जेद्वारे ग्रीडची स्थिरता आणि विश्वासार्हता सुनिश्चित करून या प्रकल्पाद्वारे ऊर्जा निर्मितीही केली जाणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच प्रेस सेवा पोर्टलचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अनुराग ठाकूर. सूचना आणि प्रसारण मंत्री आहेत अनुराग ठाकूर आणि यांच्या हस्ते नुकताच प्रेस सेवा पोर्टलचे उद्घाटन हे करण्यात आलेलं आहे. तर सूचना प्रसारण मंत्रालयामार्फत प्रेस सेवा पोर्टल, सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशन आणि वेबसाईट, नेव्हिगेट भारत पोर्टल आणि स्थानिक केबल ऑपरेटरसाठी राष्ट्रीय नोंदणी पोर्टल ही 4 पोर्टले सुरू करण्यात आलेली आहेत. वृत्तपत्रे आणि मासिकांच्या नोंदणीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्री आणि युवा व्यवहार तसेच क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रेस सेवा पोर्टल सुरू केलेलं आहे. वृत्तपत्रे आणि मासिकांच्या नोंदणी प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणणे आणि व्यवहार सुलभ करण्याच्या या मागचा उद्देशाने या प्रक्रियेतील मानवी हस्तक्षेप कमी करून मंत्रालयांतर्गत विभागांचे कामकाज अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक होण्यासाठी सहाय्य हे होणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच कोणत्या देशाच्या 5व्या पिढीचा कान या लढाऊ विमानाने आपले पहिले उड्डाण पूर्ण केलं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तुर्की. तुर्की या देशाच्या 5व्या पिढीचा कान हा जो आहे लढाऊ विमान आहे आणि या विमानाने नुकतंच आपलं पहिलं उड्डाण यशस्वीरित्या पूर्ण केलेलं आहे. तर तुर्की देशांतर्गत उत्पादित कान या लढाऊ विमानाने आपले पहिले उड्डाण यशस्वीरित्या पूर्ण केलेलं आहे. या लढाऊ विमानाने 8,000 फूट उंची गाठली आणि 2.30 नॉट्स इतका वेग गाठला. हे विमान BAE सिस्टीम सहकार्याने तुर्की एरोस्पेस इंडस्ट्रीद्वारे या लढाऊ विमानाला विकसित केलं गेलं आहे. तर तुर्की देशाशी संबंधित प्रश्न आहे. तुर्कीची राजधानी आहे अंकारा, चलन आहे तुर्किश लिरा आणि राष्ट्रपती आहेत रजब तय्यब एर्दोगान. पुढचा प्रश्न पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान उच्चस्तर शिक्षा अभियान अर्थात PM उषा कुठून सुरू केले आहे? तर प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मुंबई विद्यापीठ. मुंबई विद्यापीठामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तर शिक्षा अभियान PM उषा सुरू केलेलं आहे. तर मुंबई विद्यापीठातील सर कावसजी जहांगीर दीक्षांत सभागृहातील एका कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे PM उषा अभियान सुरू केलं आहे. या अंतर्गत विविध उच्च शैक्षणिक संस्थांना बळकट करण्यासाठी, पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी आणि नवीन शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान ही केंद्र पुरस्कृत योजना PM उषा या नावाने सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा पहिला टप्पा 2013 मध्ये आणि दुसरा टप्पा 2018 मध्ये सुरू करण्यात आला होता. या योजनेमध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारी तसेच सरकारी अनुदानित संस्थांचा समावेश आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच कोणत्या ठिकाणी पर्पल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नवी दिल्ली. नवी दिल्ली या ठिकाणी या पर्पल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. तर हा जो पर्पल महोत्सव आहे हा अपंग व्यक्तींशी संबंधित कार्यक्रम आहे. नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवन येथील अमृत उद्यानामध्ये सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत अपंग व्यक्तींच्या सक्षमीकरण विभागातर्फे पर्पल फेस्टिवल 2024चे आयोजन करण्यात आलं होतं. या उत्सवाचा मुख्य उद्देश अपंग लोकांबद्दलच्या रूढीवादी कल्पना मोडून काढणे आणि सामान्य लोकांमध्ये जागरूकता वाढवणे हा होता. तसेच 2024मध्ये गोवा येथे आंतरराष्ट्रीय पर्पल महोत्सवाचे देखील आयोजन करण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न पाहूया. बेसिक स्ट्रक्चर अँड रिपब्लिक या नुकताच प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी PS श्रीधरन पिल्लई. गोवा या राज्याचे राज्यपाल आहेत PS श्रीधरन पिल्लई आणि यांनी बेसिक स्ट्रक्चर अँड रिपब्लिक या पुस्तकाचे लेखन केलेलं आहे. तर गोवा राज्याचे राज्यपाल PS श्रीधरन पिल्लई यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. हे पुस्तक केशवानंद भारती विरुद्ध संन्यासी या विषयावर आधारित हे पुस्तक आहे. वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा 2027चे आयोजन कोणत्या देशामध्ये केले जाणार आहे? तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए चीन. चीन या देशामध्ये 2027च्या वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा या आयोजित केल्या जाणार आहेत. तर चीनमधील बीजिंग या ठिकाणी वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा 2027चे आयोजन केलं जाणार आहे. या अगोदर 2015मध्ये देखील वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धांचे आयोजन चीनमध्ये पार पडलं होतं. 2008मध्ये चीनने ग्रीष्मकालीन ऑलिम्पिक तसेच 2022च्या हिवाळी खेळांचे यजमानपद देखील भूषवलेलं आहे. वर्ल्ड ॲथलेटिककडून या स्पर्धा भरवल्या जात आहेत.
हिची स्थापना झालेली आहे सन 1912 आणि या स्पर्धा सन 1976 पासून भरवण्यात येतात. वर्ल्ड ॲथलेटिकचे मुख्यालय मोनाकोमध्ये आहे आणि सध्या वर्ल्ड ॲथलेटिकचे अध्यक्ष आहेत सेबेस्टियन कोए. पुढचा प्रश्न पाहूया. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धा 2024 पहिले स्थान कोणत्या विद्यापीठाने मिळवलेलं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, चंदीगड युनिव्हर्सिटी यांनी खेलो इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धा 2024 ज्या नुकताच पार पडलेल्या आहेत यामध्ये अव्वल स्थान हे मिळवलेलं आहे. तर आसाममध्ये आयोजित करण्यात आलेल्या 2024च्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धा यांमध्ये चंदीगड युनिव्हर्सिटीने पहिलं स्थान मिळवलेलं आहे. चंदीगड युनिव्हर्सिटीने या स्पर्धेमध्ये 32 सुवर्ण पदके जिंकलेली आहेत. या स्पर्धेमध्ये लवली युनिव्हर्सिटीने दुसरे स्थान तर गुरु नानक देव युनिव्हर्सिटीने तिसरे स्थान मिळवलेलं आहे. या स्पर्धांचे यावेळचे हे 4थे संस्करण होते. 19 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी दरम्यान या स्पर्धा आयोजित केल्या गेल्या होत्या. याचं आयोजन गुवाहाटी आसाम येथे करण्यात आलं होतं. एकूण 200पेक्षा अधिक युनिव्हर्सिटी या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या होत्या. यात 4500पेक्षा जास्त स्पर्धकांनी भाग घेतला होता आणि 20पेक्षा जास्त खेळ या स्पर्धेमध्ये खेळवले गेले आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच NSGचे महानिदेशक म्हणून कोणाला अतिरिक्त प्रभार सोपवण्यात आला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, दलजीत सिंग चौधरी यांना NSGचे महानिदेशक म्हणून अतिरिक्त प्रभार सोपवण्यात आलेला आहे. तर IPS अधिकारी दलजीत सिंग चौधरी यांना सशस्त्र सीमा बलाचे महानिदेशक पदाव्यतिरिक्त NSGच्या अतिरिक्त महानिदेशक पदाचा पदभार देण्यात आलेला आहे. म्हणजे हे ऑलरेडी सशस्त्र सीमा बलाचे महानिदेशक पदावर कार्यरत आहेत आणि यांनाच NSGच्या अतिरिक्त महानिदेशक पदाचा पदभार देण्यात आलेला आहे. दलजीत सिंग चौधरी MA गणपती यांचे स्थान घेतील. दलजीत सिंग हे 1990 तुकडीचे IPS अधिकारी आहेत. तर त्यांची NSGचे अतिरिक्त महानिदेशक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर NSG नॅशनल सिक्युरिटी गार्ड आतंकवादाविरुद्ध लढणारी एक संघटना आहे. गृहमंत्रालयाच्या नियंत्रणाखाली ही संघटना काम करत असते. याची स्थापना झालेली आहे NSGची 16 ऑक्टोबर 1984. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, S चौकलिंगम यांची महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नुकताच नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी आता असणार आहे S चौकलिंगम. SM देशपांडे यांच्या जागेवरती आता महाराष्ट्र राज्य निवडणूक निर्णय अधिकारी असतील. S चौकलिंगम हे 1996 तुकडीचे IS अधिकारी आहेत. सध्या ते पुण्यामध्ये यशोदाचे महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. राज्य निवडणूक निर्णय अधिकारी या पदावर त्यांची नियुक्ती पुढील 3 वर्षासाठी असणार आहे. तसेच राज्य सरकारने माजी समिती अधिकारी प्रदीप व्यास, शेखर चन्ने आणि मकरंद रानडे यांची राज्य माहिती आयुक्त या पदावर देखील नियुक्ती केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा 2024चा आर्थिक साक्षरता सप्ताह केव्हा आयोजित करण्यात आला होता? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 26 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान हा रिझर्व्ह बँकेचा आर्थिक साक्षरता सप्ताह नुकताच आयोजित करण्यात आला होता. तर नागरिकांमध्ये आर्थिक साक्षरता आणि शिक्षणाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने दरवर्षी RBI कडून आर्थिक साक्षरता सप्ताह आयोजित केला जातो. यावर्षीचा हा आर्थिक साक्षरता सप्ताह 26 फेब्रुवारी ते 1 मार्च 2024 दरम्यान आयोजित केला गेला होता. यावर्षीच्या या आर्थिक साक्षरता सप्ताहाची थीम होती योग्य सुरुवात करा, आर्थिकदृष्ट्या स्मार्ट व्हा. 2016 पासून RBI कडून अशा प्रकारचा आर्थिक साक्षरता प्रसार आणि शिक्षणाचा हा जो सप्ताह आहे हा आयोजित केला जात असतो. पुढचा प्रश्न पाहूया. जगातील पहिले वैदिक घड्याळ कोणत्या ठिकाणी स्थापित करण्यात आले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, उज्जैन. मध्य प्रदेशमधील उज्जैन या ठिकाणी हे जगातील पहिले वैदिक घड्याळ स्थापित करण्यात आलं आहे. तर मध्य प्रदेशमधील उज्जैनमध्ये हे वैदिक घड्याळ स्थापित केलं गेलं आहे. 1 मार्च 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उज्जैनमधील जंतर मंतर येथे बांधलेल्या 85 फूट उंच टॉवरवरती स्थापित केलेल्या वैदिक घड्याळाचे नुकताच उद्घाटन करण्यात आलेलं आहे. हे घड्याळ वैदिक हिंदू पंचांग, ग्रहांची स्थिती, मुहूर्त आणि ज्योतिषगणना याबद्दल माहिती प्रदर्शित करेल. या घड्याळामध्ये ग्रीनविच वेळ आणि भारतीय प्रमाण वेळ देखील दर्शविली जाणार आहे. या घड्याळात 2 सूर्योदयादरम्यानचा कालावधी 30 भागांमध्ये विभागला गेलेला आहे, ज्याचा 1 तास ISD नुसार 48 मिनिटांचा आहे. तर मोहन यादव यांनी 6 नोव्हेंबर 2022 रोजी या वैदिक घड्याळाची पायाभरणी केली होती. पुढचा प्रश्न पाहूया. जगामधील सर्वात कमी प्रजनन दर असलेला देश कोणता ठरला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, दक्षिण कोरिया. दक्षिण कोरिया हा देश जगामधील सर्वात कमी प्रजनन दर असलेला देश ठरलेला आहे. तर दक्षिण कोरिया या देशातील प्रजनन दर अगोदरपासूनच कमी होता आणि यावेळीसुद्धा 2023 देशातील प्रजनन दरामध्ये आणखीन घट दिसून आली आहे.
या देशामध्ये प्रजनन दर कमी राहण्याचे कारण म्हणजे करिअर उन्नती आणि मुलांचे संगोपन करण्यासाठी लागणारा खर्च याविषयी चिंता. यामुळे येथील महिला मुलांना जन्म देण्यामध्ये उशीर करतात किंवा मुले जन्माला न घालण्याचा निर्णय घेतात. 2023 या वर्षामध्ये या देशातील प्रजनन दरामध्ये घट होऊन 0.72 झाला आहे. लोकसंख्या स्थिरतेसाठी आवश्यक प्रजनन दर हा 2.1 इतका गरजेचा आहे. दक्षिण कोरियाची लोकसंख्या सध्या 51 मिलियन इतकी आहे. सध्या सर्वाधिक प्रजनन दर हा नायजर या देशाचा आहे. येथे प्रति महिला 7 मुले जन्माला घातली जातात. त्यानंतर माली या देशाचा क्रमांक लागतो. तसेच सध्या भारताचा प्रति महिला प्रजनन दर हा 2.122 इतका आहे. तर दक्षिण कोरियामध्ये सर्वात कमी प्रजनन दर आहे. दक्षिण कोरियाची राजधानी आहे सिओल. चलन आहे वॉन. पंतप्रधान आहेत हान डक सू आणि राष्ट्रपती आहेत यू सूक येओल. पुढचा प्रश्न पाहूया. पशुकल्याणासाठी वंतारा नावाचे एक राष्ट्रीय अभियान कोणी सुरू केले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्याकडून पशुकल्याणासाठी वंतारा या नावाचे राष्ट्रीय अभियान नुकताच सुरू करण्यात आलेलं आहे. तर रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स फाउंडेशनने पशुकल्याणासाठी नुकताच वंतारा नावाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील व जगभरातील जखमी, दुर्व्यवहार झालेले आणि नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या प्राण्यांचा बचाव, उपचार आणि देखभाल ही केली जाणार आहे आणि त्यांचे पुनर्वसन देखील केलं जाणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज सध्या पेट्रोलियम, प्राकृतिक गॅस, रसायन आणि पेट्रोकेमिकल या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजची स्थापना झालेली आहे 1958मध्ये. संस्थापक आहेत धीरूभाई अंबानी. रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुख्यालय आहे मुंबईमध्ये आणि सध्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत मुकेश अंबानी. पुढचा प्रश्न पाहूया. डेंग्यू रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढत असल्याने कोणत्या देशाने नुकताच आरोग्य आणीबाणी लागू केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, पेरू. पेरू या देशाने डेंग्यू रुग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने देशामध्ये आरोग्य आणीबाणी ही लागू केली आहे. तर दक्षिण अमेरिकन देश आहे पेरू आणि या पेरूमध्ये डेंग्यू तापाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. या रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर देशामध्ये आरोग्य आणीबाणी लागू करण्यात आली आहे. पेरूच्या 25 प्रदेशांपैकी 20 प्रदेशांमध्ये आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. तर पेरूची राजधानी आहे लिमा. चलन आहे सोल आणि पेरूचे सध्याचे पंतप्रधान आहेत अल्बर्टो ओटारोलो. पुढचा प्रश्न पाहूया. आशियाई खेळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सशस्त्र दलाच्या जवानांसाठी आर्थिक प्रोत्साहन योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे? तर पहा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, संरक्षण मंत्रालय. संरक्षण मंत्रालयाकडून आशियाई खेळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सशस्त्र दलांच्या जवानांसाठी आर्थिक प्रोत्साहन योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर संरक्षण मंत्रालयाने ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून आशियाई स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सशस्त्र दलातील जवानांसाठी आर्थिक प्रोत्साहन देण्यात येणार आहे. आगामी पॅरिस ऑलिम्पिक 2024ची तयारी करण्यासाठी प्रोत्साहन आणि प्रेरणा म्हणून ही आर्थिक योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून आशियाई स्पर्धा आणि आशियाई पॅरा गेम्स या दोन्ही गेम्समध्ये सुवर्णपदक विजेत्या सशस्त्र दलातील जवानांना 25 लाख रुपयांचे रोख बक्षीस दिलं जाणार आहे. तर रौप्य पदक विजेत्यांना 15 लाख आणि कांस्य पदक विजेत्यांना 10 लाख रुपये हे प्रोत्साहन म्हणून प्रदान केले जाणार आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. IIT मद्रास यांनी विकसित केलेल्या पहिल्या सेप्टिक टँक साफ करणाऱ्या रोबोटचे नाव काय आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, होमोसेप एटम असे या रोबोचं नाव आहे. IIT मद्रासने हा रोबो विकसित केलेला आहे. सेप्टिक टँक साफ करणारा हा रोबो आहे. तर भारतातील पहिलाच सेप्टिक टँक साफ करणारा क्लिनिंग रोबोट नुकताच IIT मद्रासने तयार केलेला आहे. मॅन्युअल स्केवेजिंग दूर करणे आणि देशभरातील स्वच्छता मोहिमेला प्रोत्साहन देणे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे. पुढचा प्रश्न पाहूया. जागतिक सुवर्ण परिषदेने नुकताच भारतासाठी कोणाला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त केला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, सचिन जैन. सचिन जैन यांची जागतिक सुवर्ण परिषदेने नुकताच भारतासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त केलेलं आहे. तर जागतिक सुवर्ण परिषद अर्थात वर्ल्ड गोल्ड काउन्सिल यांनी सचिन जैन यांना भारतासाठी CEO म्हणून नियुक्त केलेलं आहे. मार्च 2024 पासून सचिन जैन हे वर्ल्ड गोल्ड काउन्सिलचे भारतातील मुख्य कार्यकारी अधिकारी असणार आहेत. डी बियर्स या कंपनीचे ते व्यवस्थापकीय संचालक होते. त्यांनी भारत आणि पश्चिम आशियातील डी बियर्स फॉर एव्हरमार्क व्यवसायाचे नेतृत्व केलेलं आहे. तसेच त्यांनी लँड्रो, स्वच ग्रुप आणि बेनेटेन यांसारख्या नामांकित कंपन्यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या आहेत. जागतिक सुवर्ण परिषद जी आहे ही जगातील सुवर्ण खाण कामगारांचे प्रतिनिधित्व करते. इस्रोने नुकताच गगनयान मिशनसाठी किती अंतराळवीरांची निवड केली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 4 अंतराळवीरांची आगामी गगनयान या मिशनसाठी इस्रोने नुकताच निवड ही केलेली आहे. तर ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर, ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन, ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप आणि विंग कमांडर शुभांशु शुक्ला या चौघांची इस्रोने आगामी मिशन गगनयानकरिता निवड केलेली आहे.
भारताचं हे पहिलंच मानवरहित मिशन असणार आहे. निवड करण्यात आलेले 4ही अंतराळवीर हे बंगळुरूमधील इंडियन एअरफोर्सच्या एअरक्राफ्ट आणि सिस्टीम टेस्टिंग एस्टॅब्लिशमेंटचे टेस्ट पायलट आहेत. इस्रोकडून गगनयान मिशनच्या अगोदर वुमन रॉबर्ट व्योमित्रा अंतराळात जुलै 2024मध्ये सोडला जाणार आहे. गगनयान मिशनचे पहिले उड्डाण परीक्षण हे 21 ऑक्टोबर 2023 या दिवशी करण्यात आलं होतं. 15 ऑगस्ट 2018 रोजी गगनयान मिशनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये सर्वात जलद शतक बनवणारा जॅन निकोल लोफ्टी-इटन हा कोणत्या देशाचा क्रिकेटर आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, नामिबिया. नामिबिया देशाचा हा फलंदाज आहे. याने नुकताच T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये सर्वात जलद शतक बनविण्याचा विक्रम केलेला आहे, निकोलस लोफ्टी-इटन. तर नेपाळ विरुद्ध हा सामना झालेला आहे. आंतरराष्ट्रीय T20 सामन्यांमध्ये सर्वात जलद शतक बनविण्याचा विक्रम नामिबियाच्या या फलंदाजाने केलेला आहे. नेपाळ विरुद्धच्या या सामन्यात खेळताना त्याने केवळ 33 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केलेलं आहे. त्याने एकूण 36 चेंडूंमध्ये 101 धावा बनवल्या आहेत, ज्यामध्ये 11 चौकार आणि 8 षटकार यांचा समावेश आहे. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक बनवणारे 5 फलंदाज पुढीलपैकी आहेत. जैन निकोल नामिबिया 33 चेंडूमध्ये नेपाळ विरुद्ध शतक केलेलं आहे. त्यानंतर कुशल मल्ला नेपाळचा फलंदाज आहे, 34 चेंडूंमध्ये नामिबिया विरुद्ध त्याने ही कामगिरी केलेली आहे. त्यानंतर डेव्हिड मिलर दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज 35 चेंडूंमध्ये बांगलादेश विरुद्ध शतक केलेलं आहे. त्यानंतर भारताचा रोहित शर्मा 35 चेंडूंमध्ये श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावलेलं आहे. तर 5व्या क्रमांकावर आहे सुदेश विक्रमसेकरा, हा चेक रिपब्लिकचा खेळाडू आहे. 35 चेंडूंमध्ये याने तुर्कीविरुद्ध शतक झळकावलेलं होतं. पुढचा प्रश्न पाहूया. मरियम नवाज ही कोणत्या देशाची पहिली महिला मुख्यमंत्री बनली आहे? तर पहा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, पाकिस्तान. पाकिस्तान या देशामधील पहिली महिला मुख्यमंत्री बनलेली आहे मरियम नवाज. तर पाकिस्तानमध्ये नुकताच निवडणुका पार पडलेल्या आहेत. पाकिस्तानमधील पंजाब प्रांताची पहिली महिला मुख्यमंत्री बनलेली आहे मरियम नवाज. PMPLN या पक्षाशी संबंधित आहेत त्या. 2011मध्ये मरियम नवाज सक्रिय राजकारणात आल्या होत्या. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या त्या कन्या आहेत. पाकिस्तानमध्ये नुकताच सार्वत्रिक निवडणुकांमध्ये नुकताच निवडणुका झालेल्या आहेत आणि यामध्ये आता पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि राष्ट्रपती आसिफ अली झरदारी हे दोघे असणार आहेत. तर पाकिस्तानची राजधानी आहे इस्लामाबाद. चलन आहे पाकिस्तानचं पाकिस्तानी रुपया. सध्या राष्ट्रपती आहेत आरिफ अलवी आणि कार्यवाहक पंतप्रधान आहेत अनवर उल हक काकर. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या राज्यामार्फत नुकताच सवेरा कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, हरियाणा. हरियाणा राज्य सरकारने नुकताच सवेरा या कार्यक्रमाला राज्यामध्ये सुरुवात केलेली आहे. तर सवेरा कार्यक्रम हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी राज्यामध्ये सुरुवात केलेली आहे. स्तनांच्या कर्करोगांचे जलद निदान करण्यासंबंधित हा कार्यक्रम आहे. सवेरा कार्यक्रमाची सुरुवात जी आहे एम्स झज्जरमधून सुरू करण्यात आलेला आहे. तर मेदांता फाउंडेशन आणि आरोग्य विभागाच्या सहकार्याने हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. जगभरात सुमारे 12% महिला आपल्या जीवनात स्तन कॅन्सरचा शिकार ठरत आहेत आणि या स्तन कॅन्सरचे जलद निदान करण्यासाठी हा सवेरा कार्यक्रम जो आहे सुरू करण्यात आलेला आहे. तर हरियाणा राज्याची स्थापना झालेली आहे 1 नोव्हेंबर 1966. राजधानी आहे चंदीगड. मुख्यमंत्री आहेत मनोहरलाल खट्टर आणि राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रेय. पुढचा प्रश्न पाहूया. रेंगपो रेल्वे स्टेशन कोणत्या राज्यातील पहिले रेल्वे स्टेशन बनले आहे? तर पहा, रेंगपो रेल्वे स्टेशन हे जे रेल्वे स्टेशन आहे हे सिक्कीम या राज्यामधील पहिलेच रेल्वे स्टेशन बनलेले आहे. तर पंतप्रधान मोदी यांनी सिक्कीममध्ये या पहिल्या रेल्वे स्टेशनचे भूमिपूजन नुकताच केलेलं आहे. 45 किलोमीटर नवीन रेल्वे लाईन परियोजना तयार करण्यात आलेली आहे. शिवंग पश्चिम बंगाल ते रेंगपो सिक्कीम दरम्यान ही जी नवीन रेल्वे लाईन आहे टाकण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. 2022मध्ये या कामासाठी मंजुरी देण्यात आली होती. या अंतर्गत आता या सिक्कीममध्ये हा नवीन रेल्वे जो स्टेशन आहे रेंगपो स्टेशन याचं नुकताच भूमिपूजन करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने कामाच्या ठिकाणी हिंसाचार आणि छळवणूक समाप्त करण्यासंबंधित अधिवेशन 2019ला मान्यता देणारा पहिला आशियाई देश कोणता ठरला आहे? तर पहा, हे जे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने जे आहे हिंसाचार आणि छळवणूक समाप्त करण्यासंबंधित एक अधिवेशन 2019 जे आहे याला मान्यता देणारा पहिला आशियाई देश ठरलेला आहे फिलिपिन्स हा पहिला देश ठरलेला आहे आशियाई देश. तर आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने घोषित केल्यानुसार हिंसा आणि छळवणूक अधिवेशन 2019ला मान्यता देणारा पहिला आशियाई देश ठरला. हे अधिवेशन कामाच्या ठिकाणी हिंसाचार आणि छळवणुकीला सर्वसमावेशकपणे संबोधित करते. जागतिक स्तरावर सुरक्षित आणि आदरयुक्त कामाचे वातावरण सुनिश्चित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून
हिंसा आणि छळवणूक अधिवेशन 2019ला पाहिलं जातं. आत्तापर्यंत जगातील 37 देशांनी या अधिवेशनाला मान्यता दिलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच कोणत्या देशांमधील संपूर्ण मंत्रिमंडळाने पंतप्रधानांसहित राजीनामा दिला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए फिलिस्तीन. फिलिस्तीन देशाचे पंतप्रधान यांनी संपूर्ण मंत्रिमंडळासह आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. तर फिलिस्तीन पंतप्रधान आहेत मोहम्मद सातायह आणि यांनी त्यांच्या पूर्ण मंत्रिमंडळासह राजीनामा दिलेला आहे. त्यांनी राष्ट्रपती महमूद अब्बास यांच्याकडे राजीनामा सोपवलेला आहे. इस्रायल आणि हमासमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर हा राजीनामा दिला गेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या राज्यामधील कानपूर देहात येथे 50 मेगावॅट क्षमतेच्या गुजराई सोलर पॉवर स्टेशनचे उद्घाटन करण्यात आलं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश राज्यामधील जे कानपूर देहात आहे येथे 50 मेगावॅट क्षमतेच्या गुजराई सोलर पॉवर स्टेशनचे उद्घाटन हे करण्यात आलेलं आहे. तर SJVN सतलज जलजीवन विद्युत निगम सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे आणि यांनी उत्तर प्रदेशमधील कानपूर देहात येथे 50 मेगावॅट क्षमतेच्या गुजराई सोलर पॉवर स्टेशनचे उद्घाटन केलेलं आहे. कंपनीने त्यांच्या SJVN ग्रीन एनर्जी लिमिटेडद्वारे हा प्रकल्प कार्यान्वित केलेला आहे. यासाठी 281 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. SJVNची एकूण स्थापित वीज क्षमता जी आहे 10 पॉवर स्टेशनमध्ये 2277 मेगावॅट इतकी आहे. गुजराई सोलर पॉवर स्टेशनच्या माध्यमामधून पहिल्या वर्षी 107 दशलक्ष युनिट्सची ऊर्जेची निर्मिती अपेक्षित आहे. 25 वर्षामध्ये 2477 दशलक्ष युनिट्स एकत्रित ऊर्जा निर्मितीसह सुमारे 32 कोटी रुपयांची वार्षिक कमाई या प्रकल्पाच्या माध्यमातून होणे अपेक्षित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या कंपनीने भारताचा पहिला मिलिटरी दर्जाचा गुप्तचर उपग्रह विकसित केला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी TASL. TASL ही जी कंपनी आहे या कंपनीने पहिला मिलिटरी दर्जाचा गुप्तचर उपग्रह नुकताच विकसित केलेला आहे. तर TASL टाटा ॲडव्हान्स सिस्टीम लिमिटेड कंपनीचा फुलफॉर्म आहे. या देशांतर्गत खाजगी कंपनीद्वारे निर्मित भारताचा पहिला गुप्तचर उपग्रह प्रक्षेपित करण्यात येणार आहे. हा उपग्रह प्रक्षेपणाच्या तयारीसाठी फ्लोरिडा येथे पाठवण्यात आला होता. संवेदनशील जे स्थिती आहे संवेदनशील स्थितीतील माहिती मिळवण्यासाठी लष्करामध्ये या उपग्रहाचा उपयोग केला जाणार आहे. एप्रिल महिन्यामध्ये SpaceX या रॉकेटद्वारे या उपग्रहाचे प्रक्षेपण केलं जाणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच स्किल इंडिया मिशनचा भाग म्हणून राष्ट्रीय उद्यमिता विकास योजनेचा शुभारंभ कुणी केला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी धर्मेंद्र प्रधान. धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते या स्किल इंडिया मिशनचा भाग म्हणून राष्ट्रीय उद्यमिता विकास योजनेचा शुभारंभ केला गेला आहे. तर केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास तसेच उद्योजकता मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान आणि यांनी संबळपूर ओडिसा येथे राष्ट्रीय उद्यमिता विकास योजना सुरू केली आहे. PM स्वनिधी योजनेतील सहभागींसाठी राष्ट्रीय उद्योजकता विकास प्रकल्प तयार करण्यात आलेला आहे. या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट विस्कळीत तंत्रज्ञानाच्या युगात कामगारांची स्पर्धात्मकता आणि अनुकूलता सुधारणे हे आहे. राष्ट्रीय उद्योजकता विकास प्रकल्पाअंतर्गत 22 आठवड्यांच्या कालावधीमध्ये उद्योजकतेचे संपूर्ण प्रशिक्षण दिलं जाणार आहे. ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही माध्यमातून हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच फली S नरिमन यांचं निधन झाले आहे. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक आहे ते एक कायदेतज्ञ होते आणि यांचं नुकताच निधन झालेलं आहे. फली S नरिमन भारतीय कायदेतज्ञ फली S नरिमन जे आहेत वयाच्या 95व्या वर्षी नुकताच त्यांचं निधन झालेलं आहे. 1972 ते 1975 दरम्यान ते देशाचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल होते. आणीबाणीच्या वेळी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. 1971मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांची वरिष्ठ वकील म्हणून नियुक्ती केली होती. 1991मध्ये त्यांना त्या पद्मभूषण तर 2007मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने देखील सन्मानित केलं गेलं होतं. 1999मध्ये त्यांना राष्ट्रपती नियुक्त कोट्यातून राज्यसभा सभासद म्हणून देखील नामनिर्देशित केलं गेलं होतं. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच प्रकाशित झालेले स्कल्प्टेड स्टोन्स मिस्ट्रीज ऑफ ममलापुरम हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर हे पुस्तक लिहिलेलं आहे ऑप्शन क्रमांक बी अश्विन प्रभू यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. स्कल्प्टेड स्टोन मिस्ट्रीज ऑफ ममलापुरम. अश्विन प्रभू लिखित हे जे पुस्तक आहे या पुस्तकाचे प्रकाशन जे आहे तुलिका बुक्स यांनी केलेलं आहे. या पुस्तकामध्ये शिल्प केलेले दगड हे ममलापुरमच्या गौरवशाली वास्तुशिल्पीय चमत्कार आणि सांस्कृतिक वारशाचे या पुस्तकामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे.